करंट ती जास्त चार्ज झालेली दिसायला लागले. आपण बघतोय समोरच्या बाजूला उमेदवार कोण आहे. आता शेवटी निवडणूक लागल्याच्या नंतर आपण दोन्ही उमेदवाराची तुलना त्या ठिकाणी आवर्जून करत असतो. ही मंडळी काही दिवस माझ्यासोबतही होती. मी 2009ला ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस हीच माणसं सोबत होती. त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी माणुसकीनं आपण आपल्या पक्षाचं कार्य त्या ठिकाणी पुढे चालू ठेवलं होतं. ह्याच्यापैकी एक उमेदवार असलेले माझ्या पूर्वीच्याही लोकप्रतिनिधींना आणि मीही जिल्हा परिषद साठी त्यांना आम्ही उमेदवारी दिली. जीवापाड प्रयत्न केला तरी सुद्धा लोकांनी गुलाल काय त्यांच्या अंगाला लागू दिला नाही. एकदा नाही दोनदा. त्याच्यानंतर आता तीच मंडळी येऊन आपल्याला सांगायलेत की आम्ही निष्ठावंत आहेत. खरे आम्हीच प्रामाणिक आहेत. आम्हीच काय हापचेडी सैनिक कसलं बाल सैनिक बरंच काय 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 चालू आहे. काही जण त्याच्यापैकी म्हणले की माझ्यात आप्पाच्यात आणि बयाच्यात भांडणं लावली म्हणले ह्यांनी. कुणी ओमराजेनं. ओमराजे असल्या कुचाळ्या करणारा माणूस वाटतंय का तुम्हाला? बरं माझा मुक्काम 8च्या पुढे कुठल्या बारवर बी नसते. त्यामुळे माल मारून उगाच कुणाच तर नावानं कुचित बसायचं ती बी नाद नाही आपल्याला. मन मोकळ्या पद्धतीनं काम करणारा मी माणूस आहे आणि दिलदार बी आहे. कारण तुम्ही अख्ख्या देशातल्या खासदाराचं उदाहरण घेतलं. जर एखादा खासदार विधानसभेमधनं लोकसभेत गेला तर त्याचा जो विधानसभेचा मतदारसंघ असतो सहसा त्या खासदाराची बायको तरी लढवती, त्या खासदाराचा भाऊ तरी लढवतो, त्या खासदाराच्या घरातलं कोण ना कोण तरी लढवते. ही आजपर्यंत असा प्रघात आहे. मला अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर या विधानसभा मतदारसंघातनं एक सामान्य शेतकरी कुटुंबातले ज्यांना शेतकऱ्याची जाण आहे असा एक सामान्य कार्यकर्ता कैलासदादाच्या रूपानं या विभागातून आमदारकीला उभा राहिला आणि तुमच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला. हे मला आवर्जून सांगायचंय. बांधवानो, ओमराजेचा भाऊ उभा राहिला नाही, ओमराजेची बायको उभा राहिली नाही. एक कैलास पाटील नावाचा एक शेतकरी कुटुंबातला तरुण इथून आमदार झाला. मग मला सांगा, जुनी लोक जर चांगली असती, प्रामाणिक राहिली असती तर मी काय नवीन माणसाचा शोध घेत हिंडलो असतो काय? पण तुमचं कर्मच नव्हतं, तुमची वृत्तीच नव्हती. तुम्हाला कायम पुढच्या माणसाचे वाशे मोजायची सवय होती. सगळ्यात मोठा महत्वाचं कर्म असते. माणसाचं कर्म जर घाण असेल तर जगाच्या पाठीतली कुठलीच शक्ती तुम्हाला त्या ठिकाणी यशस्वी करत नाही. आज मला अभिमान आहे की कैलास दादा या मतदारसंघातनं आमदार झाले आणि तिथून 2.5 वर्ष त्यांची परीक्षा झाली. मला सांगा, ह्याच्यापैकी एखादा असतं तर असला चानस खवा भेटायचा म्हणलं असतं. सुरत मार्गे गुवाहाटीला पालतं पडायचं. ती चानस घेऊन तिकडे जात होतं. पुन्हा आम्ही एकटंच बोंबलत. पुन्हा मला अभिमान आहे की कैलास दादानं त्या 50 खोक्यावर, कैलास दादानं त्या मंत्रिपदावर लाथ मारून प्रामाणिकपणे तुमच्या मताशी इमान राखायचं काम त्या बहादर आमदारानं करून दाखवले. बांधवांनो, आणि गंमत अशी आहे, जी माणूस रात्र पुस्तूर कमळाबाई पुस्तूर होता सकाळ सकाळच बांध घेऊन पुढे आलाय. काय खंडू? आता खंडूला जास्त माहित आहे, खंडूचे दोस्त आहेत. बरीच दोस्त कंपनी आहे तिथं आपली त्यांच्यासोबतची.
तात्या कुठं आहे ती? तात्या माहिती की काय तात्या आपलं वागणं चुकत होतं का सांगा बरं? मी आमदार असताना कोणी कोरे पत्र देत होतो त्यांच्याकडे, काय पाहिजे ती करा, पण तुमच्या पोटाला आगच असेल तर मी काय करू त्याला? आणि कमळाबाईनं रात्रीतून बाण घेऊन आपल्याकडे पाठवलं आणि ती निष्ठेच्या का पाहता लागली ते आपल्याकडे येऊन. म्हणजे कसं झालं माहित आहे का? रातभर येळभर दारू पिणाऱ्या माणसानं व्यसनमुक्तीवर व्याख्यान दिल्यासारखं झालं गावात येऊन. दारू किती वाईट असते होय. मी माल मारूनच यायचं आणि मग सांगायचं तुम्हाला काय दारू प्रचंड वाईट. तुम्हाला गांधीजीची एक गोष्ट सांगतो. महात्मा गांधीजींकडे एक महिला तिच्या लहान मुलाला घेऊन गेल्या आणि बापूजींना सांगितलं की हे फार गोड खाते, म्हणले ह्याला गोड खायचं नाही म्हणून ह्याला सांगा तुम्ही. गांधीजींनी काय केलं, त्या महिलेला म्हणले तू पुढच्या आठवड्यात ये म्हणले, त्यावेळेस सांगतो. ती महिला बिचारी पुढच्या आठवड्यात गेली. पुढच्या आठवड्यात गेल्याच्या नंतर सुद्धा गांधीजींनी परत त्यांना सांगितलं की ह्या आठवड्यात नाही पुढच्या आठवड्यात ये. असं करत करत 3 आठवडे झाले. 4थ्या आठवड्यात मात्र त्या मुलाची आई गांधीजीवर वैतागली. म्हणली तुम्ही बापूजी मी तुम्ही सांगावं म्हणून येते, त्याची सवय सुटावी म्हणून येते आणि तुम्ही सांगतच नाहीत. बापूजींनी त्या महिलेला सांगितलं की त्याला गोड खाऊ नको म्हणून सांगायचे, पण मलाच गोड खायची सवय म्हणली. माझी सवय मोडल्यानंतरच मला अधिकार आहे त्याला खाऊ नको म्हणून सांगायची, म्हणून तुला पुढच्या आठवड्यात बोलवतो म्हणले. आणि स्वतः जेव्हा गोड खायचं गांधीजींनी सोडलं त्यानंतर त्या पोराला उपदेश दिला की गोड खाऊ नको, गोड चांगलं नसते. आणि ही निष्ठावंताच्या गप्पा आणायला लागली ती. अरे ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला रिक्षा चालवणाऱ्या माणसाला, पानटपरी चालवणाऱ्या माणसाला, आपल्या उमरग्याचं तर कॉलेजात कपेशी सडत होतं, रात्रीतून आमदार केलं, 3-3दा आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं. बाळासाहेबांच्या मनात आलं असतं, उद्धव साहेबांच्या मनात आलं असतं तर कधीच मुख्यमंत्री झाले असते. नारायण राणेंना आणि मनोहर जोशींना मुख्यमंत्री करायची काय आवश्यकता होती? घरातलं कोणी मुख्यमंत्री करू शकले असते? केलं नाही. सगळे पद ह्यांना दिले. केवळ कमळाबाईनं दगा दिल्याच्या नंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर त्यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पवार साहेबांनी 8 तास केला. म्हणले या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री राहिलेली, उपमुख्यमंत्री राहिलेली माणसं आहेत, जयंत पाटील. तुम्हाला जर आपला मेळ बसवायचा असेल तर उद्धवजी तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल. म्हणून नाविलाजानं उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. तरी नगर विकास खातं कुठला मुख्यमंत्री दुसऱ्या मंत्र्याकडे देते का हो? उद्धव साहेबांनी ते पण खातं एकनाथ शिंदे साहेबाला दिलं. आणि पहिल्यांदाच ज्या बाळासाहेबांनी सामान्य कुटुंबातली माणसं मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा सभापती केले, आमदार केले, खासदार केले, त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव साहेब मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना त्या पदावरून खाली खेचण्यासाठी ज्या नालायक लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, ईडीपासून वाचण्यासाठी, 50 खोक्यासाठी, मंत्रिपदासाठी लाचारी पत्करली, पक्ष चोरून नेला, चिन्ह चोरून नेलं, त्या चोरलेल्या पक्षाकडे येऊन ही माणसं सांगायली मी हापचेडी सैनिक आहे. ही आपल्याला निष्ठा सांगायला लागली. बांधवानो, उद्धव साहेब वर्षा बंगल्यावरनं मातोश्री बंगल्यावर जात असताना ज्या माणसाचा राजकारणाशी संबंध नाही त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू होते, वाईट वाटत होतं त्याला. मला वाटतं त्या अश्रूचा हिशोब उद्याच्या 20 तारखेला करायची वेळ इथल्या मतदार बंधू भगिनींना त्या ठिकाणी नियतीने दिलेली आहे. तीच माणसं आहेत तुमच्या सगळ्याच्या समोर. आता एकाची ही तरा तर दुसऱ्याची अजून निराळी तरा. आईला चानस गेला. आता मागच्या वेळेस मीन कैलास पाटलानं सांगितलं म्हणून आपाचा चानस गेला.
आता कोणी सांगितल्यावर गेला? आता विचारा की कुणामुळे गेला? हो बरं झालं इथं तिथं होय मला सांगा. आता कुणी चानस गालीला ती म्हणले मला दाबायचा प्रयत्न करीत होती. आता एखाद्या माणसाला दाबायचं म्हणून मार्केट कमिटीला निवडून तिथून सभापती करतात का? होय, एखाद्याला दाबायचं असलं तर सभापती करतात का त्याला? काय बोलता तुम्हाला तर कळायला का तुम्ही काय बोलायला काय सांगायला जनतेला? बरं ह्या दोघाचं किती पट्ट ती कळमला माहिती आहे ना अख्ख्या. नागसन मुंगोसाची कधी कधी दुसरी होईल, पण ह्या दोघाची किती प्रेम आहे, किती भावना आहे कुंभण्याबद्दल चांगलं आहे. कैलास दादाचं मन साफ होतं म्हणून बांधवांनो दुसऱ्यांदा आमदार व्हायला कैलास पाटील इथं आलेत. आणि मी सुद्धा नशीबवान आहे. मलाही दुःख नाही, मला आनंद आहे, स्वाभिमान आहे की आज शेतकरी कुटुंबातलं कैलास पाटलासारखं नेतृत्व आपल्याला दुसऱ्यांदा ह्या तालुक्याला आमदार म्हणून लाभतं. याचा मला सुद्धा अभिमान आहे मनस्वी. चांगल्या पद्धतीनं काम केलं त्या माणसानं. मला वाटतं जेवढा निधी 2.5 वर्षाचं सरकार असताना त्यांच्या कालखंडामध्ये आलाय का नाही गावात? आज आपल्या येडेश्वरीमध्ये सुद्धा 2,62,00,000 पण ते आम्ही नारळ फोड्या कार्यक्रम करीत नव्हतो. दोन आमच्या बापदादाच्या घरचं इकून आमची जमीन इकून आणल्याने आम्ही करीत नव्हतो. का तर तुमच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळाली म्हणून फुकटचा भाव खायचं काम आम्ही करत नाहीत, प्रामाणिकपणे काम करतोय. त्याने गेलं आपल्या धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधवानो 2.5 वर्ष सत्तेतली मिळाली, 2 वर्ष कोरोनामध्ये गेली होती, 6 महिने कामकाज करता आलं. त्या 6 महिन्यात आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिवला उभा केलं, चालू केलं. ह्या वर्षी डॉक्टर झालेली पूर्ण त्या कॉलेजमधनं बाहेर पडते. ही वस्तुस्थिती आहे आपल्याकडचं. आणि अजून तिसरं त्यांच्या साथीला तिकडच ती गायबानं त्याला तुळजापूर बघणं होईन इकडं आलंय अजून. ती शानपणा सांगायला आम्हाला. शरद पवार साहेबांनी ह्याला मॉनिटर नसताना मंत्री केलं की त्या पवार साहेबांना एका रात्रीत सोडून कमळाबाईकडे गेले. आणि ह्यांचं कार्य ह्यांचं तर काय कर्तृत्व किती मोठं आहे. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत धाराशिव कितव्या नंबरला आहे? 3 नंबरला. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा जिल्हा कुठला आहे? ही पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाचं कर्तृत्व 30-40 वर्षाचं आहे का नाही? आणि गंमत काय, तुळजापूरमध्ये आमदार आहे गबरू. 6 महिन्यापूर्वी निवडणूक झाली आपली लोकसभेची आणि 6 महिन्याच्या निवडणुकीत स्वतःच्या मंडळीला घड्याळ का होणार घे, पण आपल्याशिवाय अख्ख्या जिल्ह्यात कुणाला अक्कल नाही विकासाची. विकास झाला तर आपल्या साथीला होऊ शकतो, दुसऱ्याला कळत नाही. कुठल्या पार्टीकडून उभारल्या ताई? रात्रीतून घड्याळाकडे प्रवेश, घड्याळ घेऊन ताई हजर, पण पोरग त्याच्यावर बारी. तिथं म्हणे रक्तात बाण आहे आपलं. काय रक्तात? कुठं रक्तात घड्याळ, छातीत आणि किडनीत. मला कमाल वाटते त्या लोकसभेच्या निवडणुकीत राणा पाटील ज्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत, त्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी राणा पाटलाचे मालकीन म्हणजे राणा पाटीलच उभा होता ना, असा असताना 55,000 मतानं त्या ठिकाणी लीड द्यायचं काम या ओमराजेला त्या तुळजापूर तालुक्याने केलंय. त्याचं तेरगाव आहे राहायचं. ती तेरगाव सुद्धा ओमराजेला 424 मतानं प्लस आहे. आता तुमच्या गावातला एखादा माणूस जर ग्रामपंचायतला उभारला आणि त्याचं बायको बी ऐकत नसेल आणि भाऊ बी ऐकत नसेल तर तुम्ही काय म्हणता, ह्याला घर सांभाळणं होईल आणि ह्याला कशाला उभा केलंय म्हणता तुम्ही? म्हणता का नाही? मग पाटलाच्या गावात का वाटेल माहिती साहेब, पाटलानं कशाला गप्पा करावे? बरं आपली विधानसभा बघाव की तिकडून येऊन इकडे शांतपणा.
ती काय ती शुद्ध बोलतं असं. मी जरा प्रवासात आहे, नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम येतोय, मला विमा पडलेले स्क्रीनशॉट येत आहेत. अजून अधिकचा विमा कसा देता येईल ते प्रयत्न करतो. तिकवान यांचा विद्यार्थी, त्यानं प्रत्येक वेळेस नवीन स्वप्न दाखवायचं ना आपण म्हणायचं वा 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 शुद्ध बोलतय म्हणजे करतय काय की. आम्ही आपलं गावरान गाठा जी वाटात आहे ती वाटात आहे, ती शुद्धाच्या का पाहण्याचं. पण बांधवानो, आता सुद्धा 3,29,000 मतानं अर्चनाताईचा पराभव करून तुम्ही घराणेशाहीला नाकारल्यामुळं आता मनू पाटील इकडे येता येता वाचले, नाहीतर बाण घेऊन होतेच हजर तुमच्या पुढं. फक्त जी झपका बसलाय ना लोकसभेचा म्हणून लाईनीवर आली. आणि ती माणूस आपल्याला शानपणे सांगायला विकास करायचा आहे म्हणते. काय विकास आहे? धनेगाव धरणाच्या खाली जर गेला डॅम पासून तुम्ही, तर खाली सगळीकडे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दिसतोय का कुठं विलासराव साहेबांनी केलेला? होय, सगळे बॅरेजेस आहेत. आणि बॅरेजेस मध्ये पाणी किती साचतंय? जेवढं धनेगाव धरणात आहे त्याच्या 60% पाणी पुढच्या बॅरेजेस मध्ये आहे. आणि आपल्या नशिबाला मांजरावर घ्या, तेरणावर घ्या, काय हा 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 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ज्याचं गेट फुटेल आणि भिताड फुटेल. एवढंच करून थांबायचं नाही, अजून अडवायचं, अजून जिरवायचं, पुन्हा पालतं पडायचं अजून तसंच. दादानी 3 बंधारे मंजूर केले 2.5 कोटी रुपयाचे. बांधवानो, मला सांगायचंय, महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण ह्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करण्यासाठी त्याचं इस्टिमेट तयार करून घेतलंय. ही जर सुरतला पाडली पडली नसती तर ह्या 2.5 वर्षातच ती बंधाऱ्याचं बॅरेजेस मध्ये रूपांतर करून तुम्हाला सिंचनासाठी लागणारं पाणी त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलं असतं. पण असो, प्रामाणिक राहण्याची किंमत काही मोजावी लागते, ती मोजली आम्ही. पण उद्याच्या 23 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार तिथे येणार आहे. आपल्याला वचन देतो की या साऱ्याच्या साऱ्या बंधाऱ्याचं रूपांतर आपण बॅरेजेस मध्ये करू, ज्याच्या माध्यमातून शेतीला सिंचनाला पाणी उपलब्ध होईल. कृष्णा मराठवाड्याचा प्राधान्यक्रम आपण ठरवलाय. तुमचा दुधावाडीचा साठवण तलाव आणि तुळजापूरचा रामदरा तलाव ही प्राधान्यक्रमात नव्हतं. तिथं मी खुटी मारून ठेवली होती फडणवीस साहेबांनी. खुटी अशी घरकुलाला 10 लाख रुपये, पण आज शासनाची काय बेसमेंटच्या वर दिसलं नाही पाहिजे. ह्याच्या बापान बांधलं होतं का बिगर बेसमेंटच्या वर? कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला पैशाची तरतूद, पण इकडचं बी काम करायचं नाही, रामदाराचं बी काम करायचं नाही. तिकडच ही प्राधान्यक्रम कैलासदादा आमदार असताना, मी खासदार असताना महाविकास आघाडीच्या काळात आपण बदलून घेतले, ज्याच्यामुळे दुधाळवाडीचा साठवण तलाव आणि रामदाराचा तलाव हितपर्यंत कामं प्राधान्यक्रमात घेतली गेली, ज्याच्यामुळे ते पाणी येताना दिसतंय. तुम्हाला शब्द आहे आमचा की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ते पाणी त्या नदीत त्या तलावात टाकून पुन्हा मत मागायला येऊ. आम्ही फुकटणारा पुढे कार्यक्रम करणार नाही. ते आम्हाला स्वभाव बी नाही आणि सवय बी नाही. आज तुमच्या सगळ्याची परिस्थिती आपण बघतोय. बाईवर बहिणो, बोलवायचं का अजून एकदा? $11,000 आता 4,000 निघायला सोयाबीन. आणि अजून ऐकून नाही आलं तर 2,000 विकायला लावतोय बघा. पुन्हा काळजी करायचं कामच नाही. हाय का नाही? सोयाबीन काय भाव विकायला झाली का नाही निश्चित? अजून काय नेमकं आपण घोडं मारलंय शेतकऱ्यांनी? मोदी साहेबाचं काय का मारलंय घोडं? सोयाबीन आयात करते 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन आपला आज 3800 निघायची पाळी. क्विंटलला कितीचं नुकसान आहे? 7,200चं. बारक्यातला बारकुसला शेतकरी बी धरला 10 क्विंटल तर सोयाबीन निघतंय का नाही त्याला? एकरात 10 क्विंटलला 7,200चा क्विंटलला झपका म्हणल्यावर 10 क्विंटलचं किती झालं? 72,000 रुपये.
बारक्यातल्या बारक्या शेतकऱ्याचं जर 72,000 रुपयाचं नुकसान झालं असेल, त्या दाजीला, त्या शेतकऱ्याला वर तोंड करून फोन लावून विचारते, लाडक्या बहिणीचे 1,500 आले का? फोनवरून जर बुटान हाणायची सोय असती तर किती बुट हाणला असतं? अरे नालाय का म्हणलं असतं, आमचं 72,000 हाणलं 1,500 आलं म्हणून विचारतो का? एवढंच नाही, विकास केला म्हणणाऱ्या माणसानं ही आमदारी एक बी कच्चं बोलणं गेले. आता बार्शीचं 4,000 कोटीचा विकास केला म्हणतोय, भूमपरांड्याचं 5,000 कोटीचा म्हणतोय, ही बी गायबानं 5,000च म्हणतोय तुळजापूरवालं. ती तर एवढं येड आहे. आता रेल्वे कोणाकडे असते? केंद्राकडे. तरी सुद्धा ते जाऊन नारळ फोडतोय आमदार, लगेच कुदळ हाणतंय. आता उद्या येरमाळ्यात जर म्हशीला एखाद्या रेडकू झालं तर हजर जाय श्रेय घ्यायला. त्याला सांगा, जे हाल्याचं श्रेय आहे ते हाल्यालाच दे म्हणा, तू कशाला घेतो? नाही नाही, आमच्यामुळेच असली गत आहे. आणि आमदार बघा तुम्ही, सगळी एका चालीत सांगतो तुम्हाला. भूमपर्यंतचं काय म्हणतंय, मराठा आरक्षणाला चालू झालं, मराठ्यांना आत्ताच आरक्षणाची काय सुटली? खाज सुटली. दुसरं बार्शीवालं काय म्हणायचं माहित आहे का? सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही, कांद्याचा भाव महत्वाचा नाही, दुधाचा भाव महत्वाचा नाही, आरक्षण महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे? देशप्रेम महत्वाचं आहे म्हणले. मग अनिल दादा तुमच्यासारखं मिलिटरीत जायला पाहिजे का नाही राजाभाऊने सुद्धा? सांगा बरं मला. मी भाऊला म्हणलं कशाला निवडणूक लढवायला, तुम्हाला देशप्रेम महत्वाचं, तुम्ही पहिल्यांदा बॉर्डरवर जावा, बंदूक घेऊन उभा राहा तिथं. ही दुसऱ्याची गत. तिसरं तुळजापूरचं आंतरवली सराटीत लाठीचार्ज झाल्या, आया बहिणीचे डोके फुटले. 3 दिवस काळा दिवस नव्हता, त्याचा निषेध सुद्धा केला या पटुशानं. पण फडणवीसला जरांगे दादा बोलले की जणू बापाला बोलले आणि रागाला ह्याला. आणि काय दिवस म्हणतोय? कसला दिवस? काळा दिवस. ही तिसरं. तुला तरी अडकाचं सांगितलं नाही का? त्याच्या पुढचं चौथं ती अभिमन्यू. ती म्हणते या आरक्षणाची कसली चौकशी करा? SIT चौकशी करा. ती चौथं. पण 5वं तिकडे का बशी सळणार ती बाकवाजी होते. ही या आरक्षणाच्या झपक्यात 5च्या 5 माझ्या तावडीत आहे. तुम्हाला सांगतो, यांचा सुपडा 20ला साफ केल्याशिवाय बसत नाही. नीट आली ती एका झटक्यातच. आता ही परिस्थिती आहे यांची. कशासाठी फडणवीसची लाचारी हो? उद्या मंत्रिपद मिळावं म्हणून, फक्त मंत्रिपद मिळावं म्हणून लाचारी. ह्याचा विचार बांधवानो तुम्ही करा. मोदी साहेबांचं तर काय प्रेम आहे की शेतकऱ्यावर. बघा 73 घ्यायला गेलं तर GST किती आहे? 18%. तर हेलिकॉप्टर 5%. मी सांगतो की हेलिकॉप्टरला किती आहे आणि ह्याला 18%. का? हेलिकॉप्टर घेण्याला जर GST 18% गेला तर असं जाड बघून दावा टाकून फाशी गेली ना ती हेलिकॉप्टर घेणार. मग त्याची काळजी ही करते ती मोदी साहेब. पण 73ला त्याचं काय नुसतं शेतकऱ्याचं नुसतं असं किसा झाडला तर पैसे 18%. इतकं नालायक सरकार आहे, इतकं पालत्या पायाचं सरकार आहे. विचार तुम्ही करा. आता मोदी साहेबाला तर महाराष्ट्राबद्दल प्रचंड प्रेम आहे. बाहेर बनो त्या मुंबईला सगळ्या खुर्च्यालाच भाषण द्यायची पाळी आली मोदी साहेबाला. एक बी माणूस नको. बाहेर बनो म्हणजे गेली पळून सगळी जात. त्याच्या आईला म्हणली अवघड आहे कार्यक्रम. अजून एक बाऱ्या जर ऐकलं तरी काही सोडीच नाही दिली. कांदा निर्यातीला, पांढऱ्या कांद्याला परवानगी निर्यातीला, लाल कांद्याला
नाही का पांढरा गुजरात मध्ये पिकते, लाल गिरणकर. खवा येतो का नाही, खवा गुजरातचा लाल मावा. मग खव्याचं कसं अजून गोड वाटायला का नाही, अजून काटा काढलाय शेतकऱ्याचा त्या खव्यानं बेसळीच्या. गुजरातून येत आहे, ह्या सरकारमध्ये दम आहे का त्याला विचारायचं? अहो, वेदांता फॉक्सकॉन नावाचा 2 लाख पोरांना रोजगार देणारा पुण्याचा प्रकल्प मोदी साहेबांनी उचलून कुठे नेला? गुजरात. 2 लाख पोराचे रोजगार कुणाचे बुडाले? बोललं काही. आणि म्हणून आणि खरं म्हणजे मोदीजी ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प द्या ना. म्हणलं कसला मोठा असा? मी म्हणलं एकादशीचा काशीफळ भोपळा देते काय की म्हणलं मोदी आता आपल्याला मोठा. हिने आला 2 लाख पोराचे रोजगार कुणाचे बुडाले? ही बोलू शकते का एक तरी? उद्धव ठाकरे असते तर मोदीची हिंमत होती का इथून प्रकल्प न्यायचा? ह्याच्यासाठी उद्धव ठाकरे त्या ठिकाणी मुख्यमंत्री करायचे, त्याच्यासाठी बांधवांना तुम्हाला मतदान करायचं. आणि आता सध्या तर 2 महिने पीएम सर काय दुसरं भाषणच चालू नाही. लाडक्या बहीण आणि लाडकी बहीण. अरे नालायको, लाडक्या बहिणीची आठवण तुम्हाला कधी झाली? जेव्हा लोकसभेला रुमणं बसलं ना, आता आपली लाडकी खुर्ची धोक्यात आहे लक्षात आल्यावर पुन्हा तुम्ही वळाला कुणाकडं? तवर लाडकी बहीण नव्हती. काकी जर बहीण लाडकी असती तर एकनाथ शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाला त्या दिवशी जर त्या महिन्यापासून तुम्ही महिन्याला 1,500 दिला असतं तर मी हिता आणून त्यांचा सत्कार केला असता तुमच्या हस्ते. जोग आहे का? लाडकी बहीण कधी आठवली? आता उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, बाबांनो निवडणूक नव्हती, 2 लाख रुपयाची कर्जमाफी फक्त एका अंगठ्यावर त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हाला दिली का नाही? फोन करून विचारलं का मेळावा घेतला? हा फरक आहे उद्धव साहेबांमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये. बरेच विषय आहेत. कुठवर पारायण करावं? तू मोप दिलं लिहून, पण कुठवर करू? आता पुढे जायचं, अजून सभा आहे, 8:15 झाले. बोला बोला. तुम्ही फक्त कच काढून मसाला दाबा म्हणजे जिंकलं म्हणायचं मी. किती वेळ असते? आज नाही का? किती मिनिट असते? थांबू थांबू. أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله
बांधवानो, आपला धर्म सुद्धा प्रत्येक धर्माचा सन्मान करायचा शिकवतोय. कुठलाच धर्म कधी कुठल्या धर्माच्या विरोधात नसते आणि कुठल्याच धर्माचं आचरण कधी कुणाच्या धर्माच्या विरोधात नसते. पण तिथं मी यांच्या पोटात दुखायले, तिथं मी चालू आहे बटेंगे तू कटेंगे. काय का बटेंगेवर कटेंगे म्हणाव, सब सुख मे तू थंड पड बनव. तिथं शेंची खुर्ची खत्र्यात असली की मग इस्लाम खत्रे में हिंदुत्व खत्रे में चालू करते ती. आता ते बी शिजलं नाही लोकसभेला. धर्मात भांडण लावून भागलं नाही की आता जातीत भांडण लावायला पडली ती. काही कुठलं कोण नाही. आणि ही महाराष्ट्र पुरोगामी आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये हे असलं बटेंगे कटेंगे चलत नाही म्हणाव. हिथं एवढंच चालतंय, जुडोंगे तो जीतोंगे. बांधवानो, बरेचसे विषय आहेत, पण विनंती माझी तुम्हाला एवढीच आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मोदीच्या नावानं आलो म्हणून जप करत होते, त्या मोदी साहेब जेवढ्या मतानं खासदार झाले त्याच्यापेक्षा दुप्पट मतानं या ओमराजेला खासदार करायचं काम त्यांनी केलंय. आणि विनंती आहे की त्याच्यामध्ये धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाची लीड किती होती? 60च्या मुली होती. उग हिंडू नका, काय उघड लागलं काय का असं 60च्या पुढे होती ना. मला आज तुम्हाला आव्हान आहे, कैलास दादा तुम्हाला माणूस कामाचा वाटतंय का? बरं भेटायचं म्हणलं तर बारवर जायची गरज, 24 तास भेटते. बरं आमदार खासदाराचं कधी जमलेलं तुम्ही ऐकलं का कुठल्या वाक्या इतिहासात? झालंय 5 वर्ष झालं ती का आमदार आहेत, मी खासदार आहे, कुठे एक तरी खटकरी वाजलंय का? मग तुमच्या विकासासाठी एका जीवानं काम करणारे लोकप्रतिनिधी पाहिजे का? रोज उठून पुन्हा बारमध्ये तमाशा. ते आमचं सुद्धा आधी करते. आणि कोण कामाचा आहे कोण बिनकामाचा आहे? ज्या माणसाला ग्रामपंचायतचा अनुभव आहे, ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून जे माणूस निवडून आला, पुन्हा जिल्हा परिषदचा सदस्य झाला, जिल्हा प्रमुख झाले आणि पुन्हा आमदार झाले, प्रत्येक गावकीचा अनुभव आहे. आणि कुणाविषयी कसल्याही प्रकारचा मळ नाही, सरळ आहे. 24 तास उपलब्ध आहे का नाही? डीपी जोडू, परमिट पाहिजे असो, काही काम सांगा, आहे का नाही? हा एक कमी आहे आमच्याकडे काय खोके नाही तर. आणि खोके नसताना सुद्धा तुम्ही जर 61,000 मताची लीड या मतदारसंघातून दिली असेल तर माझी विनंती आहे की उद्याच्या विधानसभेला सुद्धा 61,000 पेक्षा किमान एक काहून आपण मत आगाऊ बाजूने टाका. तुमच्यासाठी टाका, तुमच्या भवितव्यासाठी टाका. कारण लातूरच्या लोकांनी योग्य नेतृत्व निवडलं तर लातूर आज कुठे गेलेलं दिसतंय ना. आपल्या लोकांनी अयोग्य नेतृत्व निवडलं तर आपल्याला झालेली पिछाटी दिसते. त्यामुळे नेतृत्व निवडण्याच्या बाबतीत चूक करू नका. आणि म्हणून आपली येणाऱ्या 19 तारखेला जे मतदान आहे, 20 मला हाय ध्यानात 20च आहे, ते मी हाट म्हणून 19 म्हणलो होतो. मी तपाशीत असतो माणसं सारखी, पण 19 म्हणल्या खाटदिशी उत्तर आलं 20. काय संजयराव, 20 तारखेला आपलं चिन्ह मशीन किती आहे आता? बरं झालं, दिकायला तुझा हुशार माणूस आहे, एकच मशीन ठेवली, दुसरी ठेवचीच पाळी आणली नाही. कारण 2 मशीन होत्या लोकसभेला. पहिल्या मशीनवर 2 नंबरला ओम प्रकाश राजे निंबाळकर चिन्ह, 2 नंबरला मगरूचा निंबाळकर आणला होता. ह्याच आपल्या हापछडी सैनिकांना. निष्ठा कन्या करायला हुशार आहे, कुणाचं वाटोळ करायला सांगा एका सेकंदात. सोबत राहणाऱ्या पोरावचे लग्न झालेलं नाहीत अजून, तुम्ही माहिती घ्या. खंडू जास्त असलाय, खंडूला माहिती आहे, ती बचलय. मंगळूचा निंबाळकर आणला, त्याचं चिन्ह चिमणी. ती मशालन चिमणी जर बाजूला ठेवली तर सगळ्या भावासारखी दिसायची, जुळ्या.
चिमणी कोणची मशाल कोणची गोळच कळाला नाही. गेली 20,000 मतं हल्ली तुम्ही सोयाबीनच्या खात त्या चिमणीला. काहीच कारण नाही ना 20,000 मतं घ्यायची चिमणीनं. बांधवानो, ती 20,000 मतं जर मशालीला आली असती तर महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार ओमराजे निंबाळकर राहिला असता. आता एकच मशीन आहे, चिन्ह कितव्या नंबरला आहे? चुकायचं काही कारण आहे का? काही नाही. शांततेत जायचं. आणि आपला पक्ष आणि बाण काय झालाय? आणि चोरल्याला बाण घेऊन कोण आलाय? उमेदवार सुद्धा चोरलेला आहे भाजपकडून. आता चोरीचा माल उतरणं गुन्हा आहे का कसं आहे? कायदेशीर गुन्हा आहे. रावणानं सुद्धा बाण उचलायचा प्रयत्न केला. काय झालं तुम्हाला माहिती आहे रावणाचं? आता इथं त्यावेळी म्हणून बोलायचं नाही. 2 नंबरच्या मशालीच्या पुढचं बटन दाबून कैलास दादांना विधानसभेत महाराष्ट्रात सगळ्यात जास्तच्या लीडनं निवडून येणारा आमदार म्हणून पाठवा ही विनंती तुम्हाला करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.